श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज महिला दिन आहे आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप खूप अशा शुभेच्छा। तर आज मला महिला दिन विशेष 2 केक आलेले आहेत 1-1 किलोचे। तर चॉकलेट केक आहे दोन्ही सुद्धा। तर आता आपण आज बघूया की आपण केक कसा बनवायचा आहे महिला दिन विशेष असा केक। नंतर तुम्हाला तर माहिती आहे मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेली आहे की आपण नवीन सुरुवात केलेली आहे, ती म्हणजे आपण वडापावचा स्टॉल टाकलेला आहे आणि त्यासाठी उद्या संडे आणि संडेचाच फक्त मी हा वडापावचा स्टॉल लावते। तर तुम्ही आता इथे माझे मिस्टर बघा कशी तयारी करतायत, मी तुम्हाला दाखवते की उद्याच्या वडापावची तयारी म्हणजे मसाला वगैरे आम्ही आधीच बनवून ठेवतो, चटण्या बनवून ठेवतो। तर तुम्हाला दाखवते मी, चला। तर आमची तयारी चालू आहे। तर लसूण आहे, नंतर हिरवी मिरची आहे, तिखट मिरची घ्यायची मस्तपैकी। नंतर हे आलं कापून घेत आहेत। आलं व्यवस्थित कापायचं म्हणजे बारीक होतं, आपल्याला जास्त बारीक तर करायचंच नाही आहे। नंतर तिथं कोथिंबीरीची जुडी ठेवली आहे, पुदिना ठेवला आहे, कढीपत्ता ठेवला आहे। ही सगळी तयारी आधीच करून ठेवली का आपल्याला आयत्या वेळेला घाई होत नाही, म्हणून हा मसाला आजच करून ठेवणार आहे। मग महिलांना का हे द्या महिला दिनाच्या शुभेच्छा। आज सर्व महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। हॅपी वुमन्स डे। हॅपी वुमन्स डे। तुझं काय म्हणणं आहे नंदू? सर्वांना माझ्याकडून सगळ्या महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। हॅपी वुमन्स डे। हॅपी वुमन्स डे। अजून कारण आज शाळेला सुट्टी आहे तर झोपलेत अजून मुलं। तर 1 किलो केकसाठी मी इथं 8 इंचाच्या 3 घेतलेले, दोन्ही पण 3 8 इंचाचे। आणि आपण आधी इथं बटर पेपर कट करून घेऊया। थोडीशी लाईनिंग करून घेते म्हणजे मला कट करायला सोपं जातं। आता बघ आपण असं बटर पेपर कापलाय आणि तो इथं ठेवलाय। आपण इथं अगदी थेंब थेंब असं तेल टाकायचंय आणि हे असं ब्रशने स्प्रेड करायचं जेणेकरून ना केक चिटकत नाही। साईडनी आणि खाली पण थोडंसं लावायचं। आता आपण हा पेपर उलटा करू म्हणजे हे खाली चिटकून जाईल, असं हलणार नाही। मला पण तसंच करायचं आहे, थोडंसंच लावायचं, जास्त नाही लावायचं। 1 किलोसाठी आपल्याला 2 कप प्रीमिक्स घ्यायचे। जास्त टाकलं होतं थोडं, तर त्याच्यामध्ये आपण 4 चमचे तेल घालायचं। तेल थोडं जास्त घातलं ना का केक चांगला होतो, मस्त स्पंजी होतो आणि शिवाय क्रम्स पण नाही निघत त्याचे। आता पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेऊ, मग दाखवते बॅटर। तर थोडंसं ना चॉकलेट इसेन्स टाकलं ना का त्याची टेस्ट जी आहे ना ती अजून वाढते, त्याच्यामुळे आपण चॉकलेट इसेन्स पण टाकतो। हां, इथं ओव्हन आहे ना हा प्रीहीट करत ठेवलाय 180 डिग्रीवर। नंतर आपण खालचाच स्लॉट चालू ठेवलाय आणि 20 मिनिटं आपण प्रीहीट करायचं आहे। आता आपण इथे जे प्रीमिक्स घेतलंय, आपण ट्रॉपोलाइट कंपनीचं प्रीमिक्स वापरतो। ट्रॉपोलाइट कंपनीचं प्रीमिक्स जे आहे ना ते अगदी प्रीमियम क्वालिटीचं आहे। आणि आपण इथे मला प्रीमियमची क्रीम मिळत नाही, पण जी ट्रॉपोलाइटची क्रीम मी वापरते ती सुद्धा चांगल्या क्वालिटीची क्रीम आहे। पण जर तुम्हाला चांगलं त्याच्यामधनं उत्पन्न मिळत असेल, तुम्हाला त्याच्यातनं चांगला फायदा मिळत असेल तर तुम्ही नक्की प्रीमियम क्वालिटीचीच क्रीम वापरा। आता माझ्या इथे ना मला अर्धा किलोचे फक्त 250 रुपये मिळतात।
आणि बाहेर जिथे म्हणजे शहरा ठिकाणी तिथं अर्धा किलोचे 350-300 रुपये आहे. पण आता जिथं आपण राहतोय तिथल्या ह्याच्याप्रमाणेच आपल्याला घ्यावे लागतात. अशी रिबीन कन्सिस्टन्सी होईपर्यंत खाली रिबीन कन्सिस्टन्सीवर आपल्याला हे 2 मिनटं आपण बीट करून घ्यायचं चांगलं. अहो हिनी सगळे चॉको चिप्स. आता आपण हे इथं पोर करून घेऊया. असं 1-2 वेळा टॅप करायचं. ही साईड पुसून घ्यायची कारण हे कसं इथं असं चिटकतं. आता मी ओव्हनमध्ये 40 मिनिटांसाठी हा केक लावते. आता जर आपला केक छोटा असेल ना अर्धा किलोचा तर आपल्याला 30 मिनिटं लावला तरी चालतो. पण आता केक थोडा मोठा आहे, 1 किलोचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा 40 मिनिटं लावावा लागेल. हे बघा हा मसाल्याची तयारी करून ठेवली आहे. हे बघा हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, लसूण, जिरं आणि इथं ही बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता आणि हे पुदिना चटणीसाठी पुदिना साफ करून त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण वगैरे टाकून ठेवलाय. तर आता हा मसाला बनवून घेतो, मग तुम्हाला दाखवते मी. नंदू गेली. काळं मीठ पण आणलं थोडंसं. हा बघा आपला ओव्हन मधला केक शिजवून झालेला आहे. हिरव्या चटणीत चमचा टाकलाय. ही फ्रीज मध्ये नाही ठेवायची.
तर आता माझे केक बनवून झालेत आणि जो मसाला आहे तो सुद्धा बनवून झाला आहे. आता मी तुम्हाला दाखवते की मी केक कसे अरेंज केलेत ते फ्रीजमध्ये. तर आज मला टोटल 3 केक होते, एक अर्धा किलोचा आणि 2 1-1 किलोचे वुमन डे स्पेशलच केक होते तिन्हीसुद्धा. तर आता एक केक अचानकमध्ये मागितला त्यामुळे मी तो देऊन टाकला. पण जे 2 केक आहेत त्याचे फोटो मी नक्की तुम्हाला शेअर करेल आणि मी तुम्हाला दाखवते की मी कसं अरेंज केलं आहे. ते पॅक वगैरे करून ठेवून दिला आहे केक, ह्याचा फोटो मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन. आणि हे बघा एक खाली ठेवला आहे मी. असे 2 केक माझी ऑर्डर, तर अशी 2 केकची ऑर्डर आज मला होती. तर तुमचा हा आजचा वुमन्स डे कसा गेला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा तर केक बनवण्यात गेला आहे, पण ठीक आहे, आपल्याला आपलं जे काम आहे ते आपल्याला करायलाच पाहिजे. असं बघायला गेलं तर रोजच वुमन्स डे आहे आपल्यासाठी. तर आपण असंच प्रत्येक गोष्ट अशी एन्जॉय केली पाहिजे. हा एकच दिवस असतो आपल्या महिलांसाठी की आपण त्या दिवशी एन्जॉय करू शकतो. आमच्या इथे खूप मोठा कार्यक्रम आहे आणि आमच्या सोसायटीतलेच या 2 केकची ऑर्डर होती. तर मस्त असा कार्यक्रम तुम्हीसुद्धा मस्त एन्जॉय करा, छान आजचा दिवस साजरा करा. चला तर मग आता आपण पुन्हा भेटू आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर मी शक्यतो प्रयत्न करील का मी जो स्टॉल लावणार आहे वडापावचा त्याची पण व्हिडिओ शेअर करायचा नक्की प्रयत्न करीन. जर गर्दी नसेल तर नक्कीच तुम्हाला मी व्हिडिओ करून दाखवू शकते. चला तर मग आता पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.